मान्सून मुंबईत नेमका कधी दाखल होणार? मान्सूनचा प्रवास नेमका रखडलाय तरी कुठे? कोणते जिल्हे वादळी पावसाच्या रडारवर आहेत? सगळं जाणून घेऊ. महाराष्ट्रात मान्सूनने एंट्री जरी केली असली तरी दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. मान्सून पूर्व सरी या भागांमध्ये कोसळत असल्या तरी उकाड्यापासून कायमचा दिलासा कधी मिळेल याची नागरिक वाट पाहतायत. यंदा मान्सून 4 जूनला केरळमध्ये पोहोचला. केरळनंतर त्यानं महाराष्ट्रात 6 जूनला एंट्री केली खरी, पण त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावलाय. मान्सून संत होण्यामागे नेमकी कारणं काय आहेत? मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार आहे जाणून घेऊ. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे मान्सूनला पुढे सरकण्यास मदत झाली. बंगालच्या उपसागरात कोणतीही सक्रिय प्रणाली किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार होत नसल्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास अडचणी येत आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये मान्सूनला पुढे सरकण्यासाठी एका मजबूत प्रणालीची म्हणजेच कमी दाबाच्या क्षेत्राची आवश्यकता लागेल, ज्यामुळे मान्सूनला वेगाने वाटचाल होण्यास मदत होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 22% कमी पडलाय. हवामानातील मोठे बदल याला कारणीभूत आहेत. अरबी समुद्रातील कमकुवत वारे, ढगांची निर्मिती कमी असणं आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार न होणं ही कारणं यामागे असल्याचं बोललं जातंय. याशिवाय एल निनोच्या प्रभावामुळे सुद्धा जागतिक तापमान आणि हवामानात बदल झालेत. मान्सूनच्या गतीवर याचा परिणाम होतोय. पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सूनला पुढे सरकण्यास पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे 15 तारखेपर्यंत मान्सून अख्ख्या मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या मान्सूनने 8 तारखेनंतर आगेकूच केली नाहीये. दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत येऊन तो थांबला असून त्याचा प्रवास सध्या संथ गतीने सुरू झालाय. हवामान विभागाने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय ते सुद्धा पाहूयात. 10 तारखेची परिस्थिती पाहता विदर्भामध्ये गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या भागांना पावसाचा येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात असा अंदाज आहे. पालघरमध्ये मात्र हीट वेव्हचा अंदाज देण्यात आलाय. पालघरमध्ये उन्हाचा पारा 35 पार पाहायला मिळू शकतो. बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा या भागांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर जळगाव, धुळे, संभाजीनगर, जालना, हिंगोली या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट आहे. 11 तारखेला विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे. पालघर जिल्हा वगळता कोकणातील सुद्धा सगळेच जिल्हे पावसाच्या रडारवर असतील. मराठवाड्याचा विचार केला तर बीड आणि धाराशिवला पावसाचा येलो अलर्ट आहे, तर दुसरीकडे संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी बरसतील. 12 तारखेला विदर्भामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडेल. वादळी वाऱ्यांसह विजांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज आहे. बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. कोकणातील जिल्हे त्याचबरोबर नाशिक, अहिल्यानगर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट आहे. 13 तारखेला विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. त्याचबरोबर कोकणातील काही जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट आहे. 14 तारखेला सुद्धा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढचे काही दिवस महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज आहे. मान्सून सध्या संथ गतीने प्रवास करत असला तरी सुद्धा मान्सून पूर्व पाऊस किंवा वादळी पाऊस सध्या महाराष्ट्रात हजेरी लावताना पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असं आवाहन सरकारनं केलंय. त्यामुळे 15 तारखेनंतर कसा पाऊस पडतो यावरून शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या असं सुद्धा हवामान विभागानं सांगितलंय. पावसाच्या या सगळ्या अपडेट्सवर आपली नजर असणार आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.